माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा। कोकाटेंची अटक तुर्तास टळली। 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। 2 वर्षांच्या शिक्षेची तूर्त अंमलबजावणी नाही। कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या हातात। हायकोर्टाने दिलेल्या निकालाची प्रत वाचून आमदारकीबाबत विधिमंडळ निर्णय घेणार। सातारा ड्रग्स प्रकरणाशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांचा दुरान्वयही संबंध नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शिंदेंची पाठराखण। शिंदेंना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका। उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख। 1 दिवस हे खरं होईल जिंदालांचं वक्तव्य, तर मोदींच्या नेतृत्वात देश प्रगती करतोय, फडणवीसांची प्रतिक्रिया। एप्स्टाईन फाईल्समधील नव्या 68 फोटोंमुळे खळबळ। ट्रम्प, बिल क्लिंटन, बिल गेट्स यांचे मुलींसोबतचे आक्षेपार्ह फोटो। अल्पवयीन मुलींच्या शरीरावर वादग्रस्त लोलिता कादंबरीतील वाक्य। रशिया, मोरोक्को, इटली, दक्षिण आफ्रिकेतील मुलींचे पासपोर्ट फोटो व्हायरल। राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी उद्या निवडणूक। 23 नगराध्यक्ष आणि 143 सदस्य पदाच्या जागांसाठी उद्या सकाळपासून मतदान। 21 डिसेंबरला लागणार सर्व नगरपरिषदांचा निकाल। मुंबई महापालिका निवडणुकीत 227 जागा लढवण्यासाठी शिवसेना नेत्यांचा एकनाथ शिंदेंवर दबाव असल्याची माहिती। सन्मानजनक जागा न मिळाल्यास मुंबईमध्ये स्वबळावर 227 जागा लढवण्याची मागणी। ठाकरे बंधू संयुक्त सभेने प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता। मुंबईसह नाशिक, ठाणे, पुण्यामध्ये एकत्रित सभा होण्याचा अंदाज। प्रचारात दोघे भाऊ जास्तीत जास्त एकत्र दिसावेत, कार्यकर्त्यांची इच्छा। खासदार निलेश लंके यांचं पंतप्रधान मोदींना रायगडावर येण्याचं निमंत्रण। मार्च महिन्यात गडकिल्ले स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याची विनंती।